Now according to steady state principle, okay, the rate of formation of a intermediate is same as the rate of disappearance. Okay, आता आपण रेट ऑफ फॉर्मेशन काय बघितलं होतं बघा. रेट ऑफ फॉर्मेशन K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर आणि रेट ऑफ डिसॅपरन्स काय बघितलं होतं बघा. K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ॲक्टिवेटेड अँड दी नॉन ॲक्टिवेटेड मोलिक्युल्स प्लस K3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ॲक्टिवेटेड मोलिक्युल. मग स्टेडी स्टेट प्रिन्सिपलनुसार काय होईल, ह्या दोघांचा रेट काय असेल, सेम असेल. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणलेलं आहे बघा, अकॉर्डिंग टू स्टेडी स्टेट प्रिन्सिपल the rate of formation of the intermediate is same as the rate of disappearance. हा आहे रेट ऑफ फॉर्मेशन आणि हा आहे रेट ऑफ disappearance. ओके, नाउ टेकिंग दी activated complex, that is the concentration of activated complex common. Now the equation becomes this type. So from this equation we can easily find out the value of concentration of activated complex, that is A star, is equal to the K1 into concentration of A square divided by K2 into concentration of A plus K3. Okay, so the rate of reaction is proportional to the concentration of the activated molecule. बरोबर आहे. म्हणजे रिॲक्शनचा रेट कशासाठी प्रोपोर्शनल असतो, तर ॲक्टिवेटेड मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे. बरोबर आहे, कारण आपण म्हटलेलं आहे काय, सर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन किंवा ॲक्टिवेटेड मोलिक्युल जर जास्त असतील तर त्या रिॲक्शनचा रेट काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण का, प्रोडक्टमध्ये रूपांतर काय होईल, जास्त होईल. ठीक आहे, मग तेच आपण इथं म्हटलं आहे, द रेट ऑफ रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू दी concentration of the activated molecule. So rate of reaction is equal to minus dA by dt, which is equal to K3 into A star. Now we have the last equation, the concentration of A star, that is the activated molecule. So put this value is here and the equation becomes K3 into K1 concentration of A square divided by K2 into A plus concentration of A plus K3. ओके, म्हणजे आपण आता या ठिकाणी काय केले बघा, या ठिकाणी आपण रेट ऑफ द रिॲक्शन काढतोय. तर रेट ऑफ द रिॲक्शन कशावरती अवलंबून असतो, तर ॲक्टिवेटेड मोलिक्युलचं प्रोडक्टमध्ये रूपांतर कधी होईल. बरोबर आहे, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स आहे आपला ह्या स्टेपवरती. बरोबर आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्टार इज कन्वर्टेड इन टू दी प्रॉडक्ट आणि तेच आपण इथं काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. ठीक आहे, दॅट इज दी K3 A स्टार. ओके, आणि मग आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ए स्टारची जी व्हॅल्यू आहे दॅट इज ॲक्टिवेटेड मोलिक्युलची, ती या ठिकाणी काय केलेली आहे, पुट केलेली आहे. आता ह्या ठिकाणी दोन केस आहेत. ठीक आहे, सो केस फर्स्ट विल बी व्हेन K3 इज व्हेरी स्मॉल in comparison to K2A, then the equation becomes, म्हणजे K3 ची व्हॅल्यू ही स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू K2A, म्हणजे याचा अर्थ ही सम काय होऊन जाईल, सरळ K2A होऊन जाईल. कारण का, K3 ची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे. तेच तुम्हाला या इक्वेशनमध्ये दिसेल. K1 इंटू K3 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर डिवायडेड बाय K2 इंटू ए, आणि K3 काय आहे, इट इज अन व्हेरी स्मॉल. मग ह्याच्या रिव्हर्स सेकंड कंडिशन आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ K2A इज व्हेरी स्मॉल इज कंपॅरिझन टू दी K3, दॅन इक्वेशन बिकम्स, म्हणजे आता ह्या ठिकाणी आपण काय लिहिलं आहे, K2Aची व्हॅल्यू कमी ठेवलेली आहे, व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू दी K3, म्हणजे ही टोटल आता काय होईल, K3 होईल. सो द इक्वेशन बिकम्स K1 K3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर डिवायडेड बाय K3. ठीक आहे, आता हे हा K3 काय आहे, तर K3 इट इज अ रेट ऑफ डिसॅपिरियन्स, म्हणजे काय,
तर आपण इथं बघू शकतो K3 रेट कशाचा आहे, तर K3 म्हणजे ॲक्टिवेटेड मॉलिक्युलचं रूपांतर कशामध्ये करण्याचा रेट आहे, तो प्रॉडक्टमध्ये. ठीक आहे. आणि K2A काय आहे, तर K2A हा बॅकवर्ड म्हणजे काय, या ठिकाणी आपण बघू शकतो बघा. K3 काय आहे, तर K3 हा रेट आहे ॲक्टिवेटेड मॉलिक्युलचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर होण्याचं. ठीक आहे. आणि K2 हा रेट काय आहे, तर ॲक्टिवेटेड मॉलिक्युलचं बॅक टू दी रिॲक्टंट. बरोबर आहे. म्हणजे रिॲक्शन कशी होणार, ॲक्टिवेटेड मॉलिक्युलपासून रिॲक्टंटकडे जाणार. बरोबर आहे, समजते. हा तो रेट आहे, दॅट इज दी K2 रेट. ओके. सो दिस इक्वेशन A in which K3 is very small, this equation B in which K2A, that is K2 into concentration of A, is very small. So equation A is unimolecular equation for higher concentration of the A, and equation B is bimolecular equation for the lower concentration of the A. आता ह्या इक्वेशन ए मध्ये बघा, इक्वेशन ए मध्ये काय आहे, K3 हा व्हेरी स्मॉल आहे, म्हणजे प्रॉडक्टमध्ये रूपांतर फार कमी प्रमाणात होतं. म्हणजे रिॲक्टंटमध्ये काय असणार, रिॲक्टंट मॉलिक्युल जास्त असतील. बरोबर आहे. कारण का प्रॉडक्टमध्ये रूपांतर फार कमी होतं आहे, बिकॉज ऑफ K3 इज व्हेरी स्मॉल. आणि सेकंड केसला असेल, दॅट इज बी केसला काय आहे बघा, तर बायोमॉलिक्युलर केसमध्ये काय आहे, K2 इज व्हेरी स्मॉल. K2 म्हणजे काय, ॲक्टिवेटेड मॉलिक्युलचं रूपांतर कशामध्ये होतं, रिॲक्टंटमध्ये होतं. तो काय आहे, व्हेरी स्मॉल आहे. म्हणजे याचा अर्थ ॲक्टिवेटेड मॉलिक्युलचं टोटली कशामध्ये रूपांतर होणार, प्रॉडक्टमध्ये होणार. म्हणजे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय असणार, कमी. म्हणून हे काय आहे, बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. ओके. सो नेक्स्ट पार्ट, दॅट इज दी at a higher concentration of the A, the deactivation take place to the larger extent and the reaction follows unimolecular mechanism. At lower concentration of A, the rate of reaction is same as the rate of reactions and the reaction follows bimolecular mechanism. So हा पार्ट तुम्ही बुक्समध्ये सुद्धा बघू शकता. ओके. नेक्स्ट पार्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ कोलिजन थिअरी अँड दी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दी कोलिजन थिअरी. वी विल बी सीन इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.